नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर काही दिवसापूर्वी राज्य सरकारने एक मंत्रिमंडळ बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये जे आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी वर्ग आहेत, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतचे जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी 1500 रुपयावरूनचे अनुदान 2500 रुपयेपर्यंत करण्यात आलेले होते। आता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत 15 सप्टेंबर 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी व विविध दिव्यांग संघटना स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी करण्यात आलेली होती, पाठपुरावा करण्यात आलेली होती आणि या संदर्भात 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांचे जे अर्थसहाय्य 1500 वरून 2500 रुपये इतके करण्याबाबत घोषणा करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने सदरहून योजनेअंतर्गत जे पात्र काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या आता अर्थसहाय्यामध्ये 1500 रुपयावरून या ठिकाणी 2500 रुपये एवढे जे अनुदान आहे ते वाढवण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने दिनांक 9/5/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याला मान्यता देण्यात आलेली होती आणि त्या मान्यता अंतर्गत आता शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे, GR सुद्धा काढण्यात आलेले आहे, ज्या अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत आता त्यांना 2500 रुपये या ठिकाणी दरमहा मासिक मानधन या ठिकाणी राज्य सरकार मार्फत दिलं जाणार आहे। या अगोदर त्यांना 1500 रुपये दिलं जात होतं, आता यामध्ये 1000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। आता त्यांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे। विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या निधीमधून या ठिकाणी करण्यात येते। आता सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी लागू राहणार आहे। आता ही जी विशेष सहाय्यक योजना आहे थेट DBT म्हणजे डायरेक्ट ज्या आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली हे पैसे जमा होतील। पण ही जी योजनांची आता तुम्हाला 2500 रुपये अनेकांचा प्रश्न असेल, सप्टेंबर महिन्यामध्ये हा GR आला, मग सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता असेल त्यामध्ये 2500 रुपये दिले जाणार का? तर नाही, तुम्हाला जे पैसे मिळतील 2500 रुपये ते ऑक्टोबर महिन्यापासून लागू राहणार आहे। ज्यावेळेस ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येईल त्यावेळेस तुम्हाला 2500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या ज्या आर्थिक सहाय्य योजना आहेत त्यामधील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी आता अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आता 1500 रुपयावरून या ठिकाणी 2500 रुपयापर्यंत ही वाढ करण्यात आलेली आहे आणि ऑक्टोबर 2025 पासून ही जी योजनेचे जे पैसे असतील ते तुम्हाला 2500 रुपये या प्रमाणे जे आहे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।